नमस्कार मैत्रिणींनो. आज आपल्याकडं ना सुवासनीचा कार्यक्रम आहे की आमच्याकडं ना 7 सुवासनी जेवायला घालतात. ते कार्यक्रम आहे आमच्याकडं. तर मी आता आज पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक करणार आहे. तुम्हाला मी दाखवणार आहे आमच्याकडं सुवासनीचा कार्यक्रम कसा केला जातो, काय केलं जातं, किती सवासनी बोलावल्या जातात, कसा असतो तो कार्यक्रम, गावाकडं तुमच्या पण असतो का, हे मला कमेंट करून नक्की सांगा. चला आता आपण स्वयंपाकाला सुरुवात करू. पुरणपोळीचा मस्त असा स्वयंपाक आपण करणार आहोत. शेतकरी जय ब्लॉग असल्यामुळं मी गावाकडे काय काय घडतं ते तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा, आज सवासणीचा कार्यक्रम असल्यामुळं पुरणपोळीची स्वयंपाकाची जय्यत तयारी चाललेली आहे. 1 किलो डाळीचा आपण स्वयंपाक बनवतो आहे. डाळ मस्त शिजवून घेतली, त्याच्यामध्ये गूळ इलायची ही घालून मस्तपैकी अशी का परतली, तुम्हाला दाखवते मी. आणि मस्तच असं पुरण तयार करायचं आपल्याला खूप छान पद्धतीने. आमच्या गावाकडं असा काही कार्यक्रम असला की सगळेजण एकत्र येतात कार्यक्रमाला. मस्त असा कार्यक्रम होतो. बघा तुम्ही किती मस्त असं पुरण परतलेले, मस्त तूप वगैरे घालून असं मस्त पुरण परतून झालेले. पुरण परतून झालं आहे, बारीक करून घेतलं आहे मी मस्त. आणखीन त्याच्याबरोबर गुळवणी बनवली, भात बनवला आहे. आमटी दाखवत तुम्हाला पुढं कशी बनवली ती, पण आमटी बनवली. हे बघा पुरण बारीक करायचं चाललेलं आहे. कारण आमच्या ना शेतामध्ये एक देवी आहे आणि त्या देवीला ना सुवासनी घालतो आम्ही त्या देवीच्या वर्षातून एकदा. तर ते आम्ही आज घातलेले आहेत. त्यासाठी असं तयारी चाललेली मस्तच. बघा ही अशी आमटीची फोडणी देऊन झालेली आहे. आता तुम्ही म्हणताल एवढं मोठं पातेलं का ठेवलं आहे, कारण खूप लोक आपल्याकडे जेवायला येणार आहेत, सुवासनी येणार आहेत, आपली फॅमिली पण मोठी आहे. त्याच्यामुळे एवढं मोठं असं पातेलं भरून आपल्याला मस्त आमटी बनवायची. त्याच्यामुळे हे मोठं पातेलं ठेवलेले, मस्त मसाला परतून मस्त आमटी बनवायची. त्याचबरोबर भजी राहणार आहे, पापड राहणार आहे, कुरडे राहणार आहे आणि मस्त असा बेत होणार आहे आपला पुरणपोळीचा 1 नंबर. आणि तुमच्याकडं अशा पद्धतीचा बेत असतो का? कारण आमच्या गावाकडे तर सर्रास सवासनी हे आमच्या आमच्या जेवायला घालतात. कारण खूप असं म्हणजे भारी वाटतं बघा, एखादा आपल्या घरून जेवून गेलं तर. कमेंट करून नक्की सांगायचं तुमच्याकडं असा कार्यक्रम असतो का. हे बघा किती मस्त असं आमटीला फोडणी देऊन घेतलेली आणि खूप सारी ही आमटी. अशाच पद्धतीने खूप साऱ्या पोळ्या, तुम्हाला पोळ्या दाखवते. पोळ्यासुद्धा खूप साऱ्या केलेल्या आहेत, थोड्या नाही आहेत. 1 किलो डाळीच्या पोळ्या केलेल्या आहेत. तुम्हाला मी दाखवते पोळ्या किती झालेल्या आहेत. मस्त अशी बघा चवडच मोठी. जवळजवळ ह्या ना 30 ते 35 पोळ्या असतात बघा. भरपूर सारा स्वयंपाक असा झालेला आहे आपला. मस्त एवढं सगळं झाल्यावर आपल्याला देवाच्या पाया पडायला देवळात जायचं आहे. साधीच देवी आहे, साधं छोटंसं मंदिर आहे बघा आमच्या रानामध्ये. तर बघा ही पूजा ही मी करून घेतली सगळी देवाची. पाणी घातलं, ओटी भरली देवाची मस्त. आणि हे आमच्या जाऊबाईंनी नारळ फोडला देवाला. आणि लहान मुलं होती माझ्यापाशी, तर म्हटलं चला नारळाचं पाणी देऊया त्यांना. तर बघा असं मस्त नारळाचं पाणी धरलेले. तुम्ही पण असं धरता का नारळाचं पाणी? मला कमेंट करून नक्की सांगायचं. ही देवी आहे आमची साधी, असं शेतामधलंच मंदिर आहे छोटंसं. आणि ही जी मस्त अशी पूजा आहे वगैरे झाली. आता तुम्हाला मी मंदिराच्या साईडचा परिसर दाखवते. खूप छान एरिया आहे आणि खूप छान वाटतं, मन एकदम प्रसन्न होतं बघा. शेतामध्येच असल्यामुळं हिरवळ आहे, झाडी येतं आणि मस्त असं भारी वाटतं मनाला. तुम्हाला पण असं आवडतं का? आमची ही वस्ती आहे, म्हणजे नाही का गावापासून लांब शेतामध्ये राहतो आम्ही. तर बघा किती छान वाटते मंदिर असं मस्त. चला आता जेवायला काय काय आहे तुम्हाला दाखवते. बघा ताटं चालू येतं करायची. काही जण ताटं करतात, काही जण सुवासनी आलेले आहेत त्यांना हळदी कुंकू लावायचं, त्यांना पाणी द्यायचं, त्यांची पूजा वगैरे करायची, हे चाललेलं असते बघा. ताटं केलेले आहेत, आमटी भात गुळवणी. तर बघा हे असा हळदी कुंकाचा कार्यक्रम असतो आमच्याकडं. तर तुमच्याकडं असतो का असा हळदी कुंकाचा कार्यक्रम? मला नक्की सांगायचं आहे. आमच्या शेतकरी ब्लॉगमध्ये तुम्हाला हे सगळं बघायला भेटणार आहे. शेतकऱ्याच्या घरी पारंपरिक पद्धतीचं काही असलं असतं. तर मस्तच असा हळदी कुंकाचा कार्यक्रम झालेला आहे. 7 सुवासिनींना मी मस्तपैकी असं जेवायला घातलेले. खूप छान वाटतं आपल्या घरून कोण असं जेवून गेलं तर मन एकदम असं प्रसन्न होतं. लहान मुलं असतात, ह्या आपल्या सुवासिनी आहेत. खूप छान, किती मस्त वाटते बघा. एकच नंबर. घर भरून असं सगळ्या बायका आलेल्या आहेत, जेवायला बसलेल्या आहेत, पंचपक्वान्न केलेले आणि खूप छान खूप मस्त असं वाटतं बघा. मनाला सुद्धा भारी वाटते. तुम्हाला दाखवते, पापडी असेल, भात असेल, परत गुळवणी, भजी, बघा कुरडई, किती छान छान तूप आहे, दूध आहे, पोळ्या आहेत,
किती मस्त जेवण आपलं तयार झाले ना, खूप छान. असं आमच्या गावाकडं ना एकत्र सगळे येऊन जेवतात. तुमच्याकडे जेवतात का? मला कमेंट करून नक्की सांगा. नवीन असाल तुम्ही जे शेतकरी ब्लॉगवर आणि आणखीनही तुम्ही शेतकरी ब्लॉगला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. बघा किती मस्त असा स्वयंपाक झालेला आहे आपला.